चला या. ही साडी ताईच्या पूजेची. अच्छा, तर मंडळी बघा आजच्या गोष्टी राहिलेल्या त्या असे कधी आले आपली मंडळी भेटली सापडली का मग त्यांना देऊन टाकायच्या. अजून अजून पण एक साडी आहे. तर ही साडी नको तुझा तो रुपाया लाडक्या बंधुराया आले राखी मी बांधाया लाडक्या बंधुराया आले राखी मी बांधाया. नमस्कार मंडळी, कसे असतात ते ठीक आहात ना. माझी बहीण येणार आहे राखी बांधण्यासाठी, कारण रक्षाबंधनच्या दिवशी तिला वेळ नाही आहे, कामावर असते आणि ती आज आली आहे. तर माझा भाऊ पण इकडेच राहतो, मोठा भाऊ, तर त्यालाही ती राखी बांधणार आहे. तर ती असं म्हटलं आहे की तिने असं सांगितलं आहे की दोघे एका ठिकाणीच या, तर तिथेच मी तुम्हाला राखी बांधेन, कारण माझ्या रूमवर आणि पुन्हा त्याच्या रूमवर जायला तिला वेळ नाही आहे. तर ठीक आहे, तर मी आता भावाकडे जातो आणि तिथे मी ते आम्हाला राखी बांधणार आहे. तर अजून 2 दिवस बाकी आहेत रक्षाबंधनसाठी, परंतु तिला वेळ नसल्यामुळे ती आजच आम्हाला राखी बांधणार आहे. तर मग चला मंडळी. तर मंडळी हे आमचं आहे कोपरी गाव, जे वाशी ठाणे जिल्ह्यात येतो. हो हो हो, नक्कीच नक्कीच. तर आमचा दादा आहे इकडे. काय बोलते, बरं आहेस ना? हां, तर इकडे जात आहे आता भाऊच्या रूमवर आणि बहीण तिकडची येणार आहे. तर हा आमचा हनुमान गल्ली रोड आहे, जो मेन मार्केटचा रोड आहे. दोन्ही बाजूनी शॉप आहेत त्या रोडच्या, आणि हा आमच्या तलावाच्या गार्डनपर्यंत हा रोड जातो आणि स्ट्रेट रस्ता आहे आणि छान रस्ता आहे. तर मंडळी इकडे आमचे इच्छापूर्ती हनुमान मंदिर आहे. मला इकडून जायचं आहे. समोर आमचं कोपरी गावचं गेट, प्रवेशद्वार, आणि इकडून हा माझ्या भावाच्या रूमकडे रस्ता जातो. तर म्हणाले इकडं आमच्या भाऊच्या रूमवर चाललो आहे. तर त्याचा एक जण भेटला होता, एक दादा भेटला होता. तो म्हटलं की तुमचं चॅनलचं हे टाकून द्या म्हणून, 3 आयडी टाकून द्या म्हणून, आणि त्यांनी सबस्क्राईब करून घेतलं. तर मंडळी असं कोणी विचारलं तर बरं वाटतं की तुमचं यूट्यूब चॅनल आहे का, आणि ते द्या आमच्या ह्याच्यात सबस्क्राईब करून. तर मी आता ही शूटिंग घेत आहे, तो बघत होता. तर त्याला माहिती आहे की यांचं चॅनल असल्यामुळे शूटिंग घेत आहे. मंडळी कोपरी गाव आमचं छान सुंदर असं. तर इकडे आमचे श्री परशुराम ठाकूर साहेब आहेत, त्यांचं हे कार्यालय आहे, जनसंपर्क कार्यालय. खूप चांगलं कार्य आहे त्यांचं मंडळी, नगरसेवक म्हणून त्यांची कारकीर्द खूप छान आहे. तर इकडे रस्ता आमचा भावाच्या रूमकडे जाणारा. तर मंडळी या इमारतीमध्ये राहतो भाऊ, 3ऱ्या फ्लोअरवर. तर चला जाऊया. त्याआधी गावाकडून एक आमचे गाववाले आहेत अमित जोशी, त्यांची एक भेट आली आहे, ती भेट देतो त्यांना. हो नमस्कार, कोण आहे का रूममध्ये? तर हे घ्या तुमची भेट. काय बोलता, कुठे गेला अमित? पेन कार्ड आहे काय? तर या वहिनी आहेत आमच्या, ATM कार्ड आहे वाटतं.
गेलेले आहे? हो गावी गेलो होतो तर ते बाबू गोंदलीने दिले माझ्याकडे. तर चला लग्नाचे व्हिडिओ टाकलेले म्हणून बघितलेत काय? बघितले ना. तर मंडळी यांनी सबस्क्राईब केलेलं आहे आणि वहिनी आपल्याला सांगतील व्हिडिओ कसे वाटतात. आमच्या गावच्यात बघायलाच पाहिजे ना. अच्छा हो बघायलाच पाहिजे. तर मंडळी आमच्या गाववाले होते ते आणि त्यांनी खूप आधी सबस्क्राईब केलं आहे. त्या वहिनीनं व्हिडिओ खूप छान वाटतात गावचे. गावाकडचे मुंबईच्या मंडळींना गावाकडचे व्हिडिओ आवडतात. तर इकडं आमच्या भावाची रूम आहे. जिने चढून पाय दुखत आहेत. तर ही रूम आहे. का हो, नमस्कार. कोण आहे का ना घरात? अरे वा वा वा. बहीण पण आले का अगोदरात? काय बोलतोय बाई आहेस ना? काय होताय? लवकरच पोहोचली मग. लवकर गाडी भेटली. गाडी लवकरच भेटली काय? बसा. तर चला. तर मंडळी माझा भाऊ आहे इकडे. ये दादा. मोठा दादा आमचा. ताईंच्या आणि तर आमची मोठी अशी फॅमिली आहे. तर मंडळी आमच्या फॅमिलीबद्दल माझे मोठे बंधू श्री पांडुरंग म्हात्रे हे माहिती देतील. तर सांग दादा. आम्ही 6 भावंड आहोत. सर्वात मोठा मी आहे. माझ्या पाठीवर दुसरी मोठी बहीण आहे. तिच्या पाठीवर ही बहीण आहे. तिच्या पाठीवर दुसरा भाऊ आहे. तिच्या पाठीवर एक बहीण आहे आणि हा छोटा भाऊ आहे. 6 जणांना 12 मुलं आहेत. तर दादाला असं सांगतो का प्रत्येकाला 2-2 मुलं आहेत. प्रत्येकाने 2च वाडा बोलले आहेत. तर अशी आमची मोठी फॅमिली आहे. तर नमस्कार मंडळी सर्वांना. आणि मोठ्या फॅमिलीची खूप मदत असते. तर आम्ही 3 भाऊ आणि 3 बहीण असं आमची फॅमिली आहे. रक्षाबंधनच्या दिनी औक्षण करते भाऊराया, राहो अखंड पाठीशी तुझ्या प्रेमाची छाया. रक्षाबंधनच्या दिनी औक्षण करते भाऊराया, राहो अखंड पाठीशी तुझ्या प्रेमाची छाया. सजविले मनोभावे औक्षणाचे ताट, रांगोळी काढून मधोमध ठेवला पाट. मागणे एकच ठेव कायम बहिणीवर माया, राहो अखंड पाठीशी तुझ्या प्रेमाची छाया. रक्षाबंधनच्या दिनी औक्षण करते भाऊराया. रक्षाबंधनच्या दिनी औक्षण करते भाऊ. तर मंडळी मोठी बहीण आमची गावाला राहते आणि ती तिच्या वाट्याची पण राखी आमची मधली बहीण आहे. ती बांधत आहे. तर मंडळी साखर महाग झाली आहे. किती महाग झाली ते आमचा दादा सांगेल. किती झाली साखर महाग? 75 रुपये किलो अशी झालेली आहे. तर साखर महाग झाल्यामुळे गोड कमीच का. तर मंडळी वय वाढल्यानंतर कमीच खायला, गोड जास्त खाऊन म्हणत नाही. आमची बहीण काही भांडून काही मागणार नाही. तर मोठीच नोट ठेवली आहे आमच्या भावाने. तर आता मला टेन्शन आलं आहे मग. तर चला चला मग आता मंडळी मी बसतो. तर मंडळी बहिणीला मी माझ्या रूमवरच बोलवणार होतो. ती म्हटली काय तिला फार वेळ नाही आहे. तर त्याच्यामुळे ती म्हटली काय तुम्ही दोघे एके ठिकाणीच या. तर मग ठीक आहे म्हटलं दादाच्या रूमवरच जाऊया.
तर आता मला राखी बांधत आहे ही आमची बहीण खूप रागाची आहे. ती बोलते तसं ऐकायला रागाची लागतं. गाणी गाई आहे. नाही, ती प्रेमाची आहे. पण ती जरा साधा महिना रागाच बोलताय. गाणं वगैरे काय बोलतच नाही. तर मंडळी रक्षाबंधनला अजून 2 दिवस बाकी आहेत. पुढे रक्षाबंधनच्या दिनी औक्षण करते भाऊ राया राहो अखंड पाठीशी तुझ्या प्रेमाची छाया. रक्षाबंधनच्या दिनी औक्षण करते भाऊ राया राहो अखंड पाठीशी तुझ्या प्रेमाची छाया. सजविले मनोभावे औक्षणाचे ताट रांगोळी काढून मधोमध ठेवला पाट. मागणे एकच ठेव कायम बहिणीवर माया राहो अखंड पाठीशी तुझ्या प्रेमाची छाया. रक्षाबंधनच्या दिनी औक्षण करते भाऊ राया राहो अखंड पाठीशी तुझ्या प्रेमाची छाया. मंडळी हा छोटासा रक्षाबंधनाचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच सांगा. बहीण माझी चिंचपोकलीला राहते, तिला काय वेळ नाही आहे म्हणून आजच आम्ही हा कार्यक्रम उरकून घेतला आहे. तर व्हिडिओ कसे वाटतात ते मंडळी नक्कीच सांगा. आणि आमची बहीण पण सांगेल काय व्हिडिओ कसे वाटतात ते. तिकडे बघून सांग. व्हिडिओ कसं वाटतं ते नक्कीच सांगा. लाईक करा. बघून सांग. सरप्राईज का सरप्राईज करा. काय म्हणतात ते आमचा भाऊ म्हणतो का सरप्राईज करा. मंडळी साधी सुधी माणसं आहेत आणि आमचा खूप साधी फॅमिली आहे. तर ठीक आहे. तर मंडळी आमच्या वहिनीने इकडे श्रीखंड पुरी बनवली आहे आणि इकडे व्हिडिओ बघतात लग्नाचा. तर मंडळी हा शुभम दादाच्या लग्नाचा व्हिडिओ आहे. आणि इकडं मला आता बहीण बघत आहे आणि इकडं श्रीखंड पुरी बनवली आहे आमच्या मोठ्या बहिणीने. आणि बटाट्याची भाजी, बटाटा पुरी बनवले. डाळ, त्याच्यात शेवग्याच्या शेंगा, डाळीमध्ये शेवग्याच्या शेंगा आणि बटाट्याची भाजी. आजचा मेनू आहे मंडळी. तर या सर्वजण जेवायला. बदली कवलं घेता. तर मंडळी आता जेवायला बसतोय. तर आमचा एक दादा चांगला एक श्लोक बोलेल जेवणावरचा. बोला. वदनी कवळे घेता नाम घ्या श्री हरीचे सहज जाणवते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नव्हे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. तर मंडळी या आता मग जेवायला. जेवणात काय काय मेनू आहे ते पापड मला इकडे सांगाल. हे आहे पुरी आहे, पापड आहे आणि इकडे डाळ, वरण आहे. वरणमध्ये शेवगाच्या शेंगा आहेत, श्रीखंड आहे, बटाट्याची भाजी आहे. तर मंडळी या सर्वजण जेवायला. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा मंडळी. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपला अभिप्राय हा खूप मोलाचा आहे. तर नक्कीच कमेंट करा. आणि मंडळी खूप खूप धन्यवाद. तर या जेवायला. वहिनी साडी कशाबद्दल साडी देत आहे? ही आमच्या ताईना गौरीची साडी देते. गौरीचा वौसा, वंशाची साडी 4 दिवशी आमच्याकडे गणपतीना. गणपतीना. हा. पण घेऊन या. ठीक आहे.
आणि आता ही दुसरी साडी कसली? साडी आमच्या ताईंकडे पूजा होती ना, तर मी पूजेला गेले नाही म्हणून ही साडी ताईच्या पूजेची. अच्छा, तर मंडळी बघा आजच्या गोष्टी राहिलेल्या त्या असे कधी आले आपली मंडळी भेटली सापडली का मग त्याला देऊन टाकायच्या. तर अजून अजून पण एक साडी आहे. तर ही साडी माझे बाबा वाढले ना तेव्हा दुकोंड्याची साडी आहे. एवढे कशाला एवढे कशाला आणले आहो? आमचे बाबा म्हणजे तुमचे सासरे वारले त्याचे. आमचे सासरे तेच आमचे बाबा. आमच्या बाबाच बोलतो. तर ठीक आहे. तर मंडळी काही सुखातल्या काही दुःखातल्या अशा 3 साड्या इकडे दिल्या आहेत बहिणीला, कारण आमची बहीण जास्त काही येत नाही, तिकडे कामावरच असते. पिशवी सुद्धा दिली. तर मंडळी अजून एक साडी बाकी राहिलेली आहे अशा आमच्या बहिणी बोलत आहेत. तर भाऊबीजेची साडी अजून राहिली आहे. भाव घेतात गणपतीची, दिवाळीची, गौरी गणपतींच्या साड्या भाव घेतात, त्याच्यामुळे आम्हाला त्या साड्या घ्यायला लागत नाही. तर 3 भाव न 6 साड्या येतात वर्षाला. हा, तर बघा म्हणून तर या मोठ्या फॅमिलीचा असा फायदा असतो. 6 साड्या वर्षाला येतात, तर त्या साड्या घ्यायची आम्हाला हे लागत नाही. साड्या कधी काय घेत. तर इकडे आमची बहीण खुश झाली आहे. साड्या भेटले सगळ्यात आवडतात काय बघा. मस्त इथल्या भारी. नेमकी नेसाय भारी. लई पण मोठ्या नाही, लई पण मोठ्या नाही, नेसण्यासारख्या. नाही तर ते ठेवायच्या पेटी असल्या नाही, ह्यातल्या 5,000च्या. फक्त साडेबारा वाटतात ना. तर चला मंडळी, आता आमची बहीण निघाली आहे जाण्यासाठी. तर जा सावकाश. चला चला, चला. दादा. येत राहा आमच्याकडे अशाच. तर चला मग, चल मी तुला तुझी साडी चोळी काढा नको तुझा चोरू पाया